एका बाजूनं अंतकरण हृदय दुखतं तुटतं, काळीच पिळवटून जातं, परंतु एकीकडेच एक थोडंसं स्मित हास्य देखील येतं. ते म्हणजे या भगवंताच्या या करामती लिलेचं. आपण जर पाहिलं आतापर्यंत नात्याचा विचार राहिला नाही, संबंधाचा विचार राहिला नाही, मैत्री दोस्ती विश्वासघात प्रेम संबंध अनैतिक शारीरिक संबंध, वयाचं भान नाही. या संपूर्ण घडामोडी किती विचित्र घडत आहेत आणि नवनवीन घटना आपल्या समोर येत आहेत, अंगावर शहारे उभे राहणाऱ्या. या संपूर्ण घटना पाहता आपण आढावा घेत असतो, रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहत असतो. परंतु आज बुलढाणा जिल्ह्यातील एक अशी घटना आपण पाहणार आहोत की अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. त्या लग्नामध्ये हजारो लोक लग्नाला आलेले, 10 ते 5,000 लोकसंख्या असे लग्नाला आलेले त्या वराडांची पाहुण्या रावळ्यांची. लग्न समारंभ, मुहूर्त लागला, लग्न लागलं, मंगलाष्टिका झाल्या आणि मंगलाष्टिका झाल्याच कोणता प्रोग्राम असतो? जेवणाचा. पाहुणे मंडळींची पंगत जेवायला बसली आणि तेव्हाच जे घडलं ते अंगावर शहारे आणणार होतं. आपण जाणार आहोत बुलढाणा जिल्ह्यात. बुलढाणा जिल्ह्यातीलच कोलवड हे एक गाव. कोलवड गावामध्ये लग्न समारंभाचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे संपूर्ण कार्यक्रम विधी आटपले. मुहूर्त आला, नवरदेव नवरी स्टेजवर चढले. ब्राह्मणाच्या हाताने मंगलाष्टिका झाल्या. शेवटची मंगलाष्टिका देखील पार पडली आणि त्यानंतर पाहुणे रावळे जेवाय बसले. नवरदेव नवरी स्टेजवरतीच खुर्चीवर बसून होते. कोणी कोणी भेटू लागलं, जेवायचं नाही ते भेटून निघून जाऊ लागले. त्याच वेळेला जेव्हा पाहुणे रावळे जेवाय बसले त्यावेळेला वाढण्यासाठी जे तरुण होते गावामध्ये, त्याच तरुणापैकी एका तरुणाचा दुसऱ्या तरुणाशी वाद झाला. गौरव जाधव याच्यासोबत वाद झाला, तो म्हणजे नितीन सपकाळ्याचा. गौरव जाधव आणि नितीन सपकाळ हे कावड काही महिन्यापूर्वी घेऊन गेले होते. त्याच यात्रेदरम्यान यात्रा कावडच्या दरम्यान त्यांच्यामध्ये वाद झाला होता. त्याच वादाचा राग हा नितीन सपकाळच्या डोक्यात होता आणि या लग्न समारंभामध्ये वाढताना त्या दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. तो वाद टोकाला गेला, भांडण सुरू झालं. तिथे जमलेले पाहुणे रावळे संपूर्ण काही त्यांना सोडवण्यासाठी मध्यस्थी करत होते, परंतु नितीन सपकाळ याच्या डोक्यात गौरववरचा राग हा टोकाला गेलेला होता कावड यात्रेपासून. नितीन सपकाळनं त्याचा मित्र मयुरेश दसरकर त्याच्याजवळ धारदार शस्त्र होतं. नितीन सपकाळने ते धारदार शस्त्र त्याच्याकडून घेतलं. या अगोदरच आखणी होती, अगोदर संपूर्ण घटनाक्रम रचला होता का, हा देखील प्रश्न उपस्थित होते. पोलीस अधिक तपास करत आहेत. नितीन सपकाळनं मयुरेश करून धारदार शस्त्र घेतलं आणि गौरव जाधव याच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. तेवढ्या हजारो लोकांच्या मध्यस्थी राहून गौरव जाधव हा गंभीररित्या जखमी झाला. परंतु हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणारे जे पाहुणे रावळे होते त्यांच्यावर देखील वार करण्यात आले. त्यातील काही पाहुणे रावळे ते देखील जखमी झाले. ताबडतोब बुलढाणा जिल्हा पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली. पोलिसांनी आरोपी असणारा नितीन सपकाळ हा तिथून फरार झाला होता वार करून. परंतु तेथील जे काही सहकारी होते नितीन सपकाळचे त्यांना पोलिसांनी पकडलं. अधिक तपास करण्यासाठी चौकशीसाठी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. परंतु फरार आरोपी जो आहे त्याला पकडण्यासाठी पथक रवाना केलेले आहेत. लग्नाच्या भर मंडपात मंगल कार्यालयाच्या शुभ मुहूर्तात आनंदमय वातावरणात इतकं विचित्र भयंकर असं बुलढाणा जिल्ह्यातील घडलेलं हे कांड आज विचार करायला भाग पाडते की माणसाची व्यक्तीची मानसिकता काय झाली. कोणाचीही भीती राहिली नाही, कायद्याची भीती राहिली नाही. पाहुणे रावळे आई वडील इज्जत काहीही भीती कोणाचीही कसलीही विचार नाही, चिंता नाही. विचित्र मानसिकता कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भर लग्न मंडपामध्ये घडलेलं हे कांड, सुखी संसार, नवीन दाम्पत्याचा नवीन आयुष्याचा पहिला दिवस आणि या तरुणांनी केलेलं हे कांड आज संपूर्ण लग्न मंडपामध्ये आनंद हरपून गेला आणि माहोल गरम झाला. बुलढाणा पोलीस अधिक तपास करत आहेत. लवकरच त्यातील अपडेट समोर येतील. ते देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. मराठी रिअल क्राईम स्टोरीज, त्यामध्ये अनैतिक समज असतील, मित्रमैत्रिणी असतील, कोणत्याही घडामोडी असो देश दुनियातील, त्या कमी होणं गरजेचं आहे. परंतु कमी होत नाहीत, त्या वाढत आहेत. ज्या काही घडतात त्यातील सत्यता आणि त्याचा बोध आपण सुरक्षित कसं राहायचं हे आपण आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलवर पाहत असतो. रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहत असतो. आपल्याला काय वाटतं आता या घडलेल्या घटनेबद्दल? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत
धन्यवाद.